हॅलो, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. मी दीपा दांगट. मंडळी, आज 2025 मधली शेवटची संध्याकाळ झालेली आहे आणि सर्वजण आपापल्या पद्धतीने ते सेलिब्रेट करतायत. तर मला सांगा, तुम्ही आज काय केलेलं आहे? कारण की मंडळी, एकादशी आलेली आहे आणि त्यामुळं नॉनव्हेज वाल्यांचे बेत फसलेले आहेत, परंतु साधे सुधे व्हेज बेत पण करायला हरकत नाहीये. तर आज बघा, आम्ही 31st सेलिब्रेट करण्यासाठी माझ्या आईच्या घरी आलेलो आहोत आणि इकडे आमची आई मस्त माझ्या मुलींच्या आवडीचा गरमागरम बेत करते. तुम्हाला दाखवते माझ्या आईचं काय चाललेलं आहे. हे बघा. थांबत मला दाखवते बेत काय. हे बघा, मिरचीची भजी तळलेली आहे आईनी आणि आता गरमागरम वडे पण येत आहेत. माझ्या सिद्धीला खूप वडापाव आवडतो, म्हणून बघा या ठिकाणी आईची लगबग. आमची आई मम्मी सगळ्यांना परत एकदा हॅलो कर. आणि इकडे गाजराचा हलवा पण तयार आहे आणि वडापाव हलवा असं आम्ही मस्तपैकी बेत केलेला आहे. आणि बघा, इकडे आईची माझी ओळख करून देते. आज आम्हाला आयती पार्टी भेटणार आहे वडापावची. मनसोक्त आम्ही गरमागरम आईच्या हातचे वडे खूप दिवसांनी मी खाणार आहे. करून करून मला कंटाळा आला. आज बघा, गरमागरम मला आयतं मिळणार आहे. आई, काय सांगशील आज? काय वाटतंय तुला? गरम गरम वडे केले, सगळ्यांनी खायला या. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. ऍडव्हान्स मध्ये आईने शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या मंडळी सगळे वडे खायला. आणि तुमच्याकडे काय बेते ते पण नक्की सांगा. सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये पुन्हा एकदा येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. 2025 मध्ये जे नाही आवडले, जे नाही पटले ते तिकडेच सोडून द्या. जे आवडले, छान छान आठवणींना घेऊन 2026 मध्ये आपण जाऊयात. आणि कुठल्याही गोष्टी मनामध्ये ठेवू नका, नात्यांमध्ये दरार येऊन देऊ नका. सगळ्यांना प्रेमाने सोबत घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स. 2026 मध्ये जम्प करूया, मस्त धिंगाणा 2026 मध्ये पण करूया. चला, तोपर्यंत घेऊया निरोप. बाय.